भाजपने काय केलं ना, कामे केल्यात, सगळे केल्यात. महागाई आहे पण सगळं काम जोरात आहे. एक 20 वर्षापूर्वी माणूस बघितला जायचा, व्यक्ती बघितली जायची, पण आता पक्ष बघून लोकांचा कल आहे आणि जो पक्ष सत्तेत आहे तिकडेच लोकांचा कल आहे, असं सर्वसाधारण परिस्थिती आहे. की बीजेपी सत्ता आली पाहिजे असं मला वाटतं. 100% 60 उमेदवार त्यांचे आलेले आहेत असं मी आता जाहीर करू शकतो. माझं तर मत आहे की महायुतीची सत्ता यायला पाहिजे, महायुतीचा महापौर झाला पाहिजे. नेतृत्व चांगला तर आता बीजेपीचा जोर वाटतोय. बीजेपीचा महिला महापौर कुठल्या पक्षाचा असेल? भाजपच असणार. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मी सध्या या इचलकरंजी शहरातल्या थोरात चौकामध्ये जो आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारामध्ये उभा आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगली तापलेली असताना या शहरामधली पहिली महानगरपालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार, कशा पद्धतीने तर या निवडणुकीला रंग चढत आहे, कुठल्या कुठल्या पक्षामध्ये ही लढत होणार, नागरिकांच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, त्यांचा कल नेमका कोणीकडे आहे, विकास कामाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, शहरातल्या समस्या कोणत्या आहेत, याचा अन्य घडामोडीचा आढावा आज आपण या थोरात चौकातल्या आठवडी बाजारात इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. इचलकरंजी शहराच्या विकासाबद्दल काय सांगायचं आहे? इचलकरंजी शहरामध्ये विकास होण्यासाठी सत्ता येणं गरजेचं आहे. की बीजेपी सत्ता आली पाहिजे असं मला वाटतं. का वाटते बीजेपीची सत्ता आली पाहिजे? बीजेपी सत्ता का वाटते म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सगळे निधी आणण्यासाठी आपले फडणवीस साहेबच आहेत. कारण का त्यांची सत्ता आली तर बाकीच्या गोष्टी होऊ शकत नाहीत ना, त्यासाठी त्यांची सत्ता येणं गरजेचं आहे. वाटतं काय इचलकरंजी सत्ता येईल असं? इचलकरंजी सत्ता 100% 60 उमेदवार त्यांचे आलेले आहेत असं मी आता जाहीर करू शकतो. एवढा आत्मविश्वास का तुम्हाला? कारण का आता प्रत्येक ठिकाणी आम्ही आहेच ना, प्रत्येक ठिकाणी आता आहेत. आता उमेदवार त्यांच्या तोडीला उमेदवार जे दिलेले आहेत ते का त्यांची परिस्थिती पण नाही आणि ते जनतेपर्यंत पोहोचले पण नाहीत आतापर्यंत. म्हणजे सगळ्या ठिकाणी आम्ही फिरतोय जिकडे तिकडे, असा सगळ्या गोष्टीचा अनुभव आम्हाला आता आलेलाच आहे या महिनाभरामध्ये. कारण उमेदवारांना की नाही त्यांच्याकडे भांडवलच नाही. कारण का जनता जी आहे, जनताला महत्वाचं म्हणजे पैसे पाहिजे, त्या बाकीच्या उमेदवारांच्याकडे पैसेच नाहीत, अशी परिस्थिती सगळी आहे. अशा हिशोबाने त्यामुळे बीजेपी सत्ता येणार. बीजेपीनं काय विकास कामं केलं का इचलकरंजीत? 100% बीजेपीने विकास कामं केलेलीच आहेत. ज्या गोष्टी इचलकरंजीमध्ये होऊ शकत नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या सगळ्या व्हायला आहेत या इचलकरंजी शहरामध्ये. काय पाहिजे ते व्हायले. आता किती तर कोटीची योजना आल्या आहे, ते काय म्हणतात त्याला, शहापूरमध्ये ते त्यांचा डेप्यू केलेला आहे पाईपलाईनचा, तो कधी झाला नाही इचलकरंजीमध्ये. सगळ्या गोष्टी सुविधा व्हायला आहेत, पाण्या टाक्या व्हायला आहेत, बोर व्हायला आहेत, सगळ्या गोरगरिबांना बऱ्याच गोष्टी सगळ्या त्यांच्या अडचणी सगळ्या दूर व्हायला आहेत. त्यामुळे बीजेपी सत्ता येणार आहे असं मला वाटतं. खरं विकास काम कागदावरचे आहेत ते खरोखर झालेले आहेत? बरोबर झालेले आहेत, कागदावरचे नाही. पण बीजेपी नुसतं आश्वासन देते, नुसता मतासाठी करते असं लोक म्हणतात, तुम्ही काय सांगाल? लोक असं मग ते विरोधक तसं तेवढं बोलणारच ना, ते विरोधक जे असतात ते. काय हो, या निवडणुकीत आता दादा म्हणाले की बीजेपी यावं असं त्यांना वाटतंय, पण लोक मतदान करताना माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार? माणूस बघूनच मतदान. कारण का बीजेपी सत्ता ही झाली आता 10 वर्ष तर झाली आले. बीजेपीनं काम करतो म्हणून प्रत्येकाला आश्वासन दिलेलं आहे. असं आश्वासन दिलेलं आहे की चिरकुटचं पाणी इचलकरंजी मध्ये आणतो, जो तो उमेदवार हे सांगून शनकाने बीजेपीला निवडून येतोय. तर या भागात का नाही पाणी 8 दिवसानं येते. प्रत्येकाला पाणी 8-8 दिवसांनी जर मिळायला लागलं बीजेपीच्या सत्तेत तर हे कसं चालणार? जनतेपर्यंत हे जनतेला कळून आहे की प्रत्येक जण उमेदवार उठतोय की मी चिरकुटचं पाणी आणणार आणि आम्ही विचारायला गेलो की 10 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील, असं त्यांचं बीजेपीचं म्हणणं आहे. मग आता विकास आघाडी ही आता इचलकरंजीमध्ये आहे. इचलकरंजीमध्ये विकास आघाडी नाही म्हटलं तर सांगतो बरं, सध्या 40 भर विकास आघाडीच्या शाहू आघाडी 40 सीटा येणार आणि बीजेपीच्या 28 सीटा येणार असं मी जाहीर करतो. काय काय वातावरण काय महानगरपालिकेचं आता इकडे? शिवसेना आघाडी दुरंगी कशी लढत कशी आहे? लढत आहे, दुरंगी आहे, पण शिवसेना आघाडी घेणार. विकास कामं कशी आहेत शहरातली? शहरातले विकास कामं चालू आहेत पण अजून पूर्ण झालेले नाहीत. रस्ते गटारे अजून पेंडिंग आहेत. मग लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बी बघतोय, माणूस
माणूस बघणार. तर महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? महापौर शिवसेना आघाडी होईल. होय. काय काम आहे काय शिवसेना आघाडीचं काय काम आहे इथं? कामाला कसं 10 वर्ष काय आपल्या नगरपालिका इलेक्शन काय झालेच नाहीत ना, 10-12 वर्ष. आता इथून पुढे झाल्यानंतर बघायला आता काय करतात. आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि काही काळ प्रशासक होतं. प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या? प्रशासक असल्यामुळं का नाही कामं बरीच काही झालेली नाहीत. त्यामुळं नगरसेवक असणे गरजेचं आहे. आणि नगरसेवक असणे गरजेचं. नगरसेवक जर असलं तर ते का नाही भागातली कामं म्हणा, राजकीय कामं म्हणा, बाकीचे कामं ते करून घेतो. म्हणजे अधिकाऱ्यांच्याकडं किंवा आयुक्तांच्याकडं कामं करून घेऊ शकते. यासाठी इलेक्शन किंवा नगरसेवक हे पाहिजे, गरजेचं आहे. कसा पाहिजे मग आता निवडून येणारा नगरसेवक? जो भागात काम करणारा, नागरिकांच्या समस्या किंवा नागरिकांच्या सुख सुविधा जो सोडणारा असेल, जो ग्राउंड लेवलला काम करणार असतोय, असाच नगरसेवक पाहिजे. मग मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस अधिक दोन्ही काम बघितलं पाहिजे, त्याशिवाय ते चालणार नाही. एकंदरीत शहरात कुठल्या पक्षाचा जोर दिसतोय? बघा आता सध्या तर महायुतीचा जोर हा बऱ्यापैकी सगळीकडे दिसतोय चांगला. आणि त्याप्रमाणे पक्षाच्या नेत्यांनी चांगले उमेदवार पण दिल्यात, काम करण्यात दिल्यात. आणि स्वतः आमदार का नाही त्याचं गावात काम आता सध्या परिस्थिती आहे. आणि आता प्रत्येक माणसाच्या मनात तोंडात नाव आहे की आवाड्या राहुल आवडे काम करलाय. त्यामुळे आता सध्याची जे नगरसेवक आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून सगळे हेतून दिल्यासारखे दिले काम करणारे आहेत. त्यामुळे माझं तर मत आहे की महायुतीची सत्ता यायला पाहिजे, महायुतीचा महापौर झाला पाहिजे. बरोबर. मग आमदारांनी कामं खरोखर केलं का नुसतं कागदावर आहेत काय? खरोखर केलेलं काम आहे. दाखवायचं झालं तर बघा आमच्या भागात येऊन तुम्ही बघा आमदारने कामं केलेली. तुम्हाला मी स्वतः दाखवतो काम केलेलं काय आणि काही शिल्लक नाही. याच्या पुढे जे काम आहे शिल्लक आता तर 1 वर्ष 1.5 वर्ष झालं, अजून आमदाराला भरपूर 3-3.5 वर्ष आहेत. या 3-3.5 वर्षात ही काम एकही काम ठेवणार नाही, पूर्णपणे मला वाटतं करणार त्यांनी. पण विरोधामध्ये तेवढेच ताकदीचे उमेदवार आहेत की जरी असलं तर आता त्यांच्या हिशोबाने त्यांनी लढणारच. शेवटी महायुतीचे नेते मंडळी किंवा वर्ण आता फडणवीस साहेबांचा यांना सुद्धा इचलकरंजीला सपोर्ट आहे. पाहिजे तेवढा निधी परवाच करायला ह्याच्यात बोललेले आहेत, देणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास सत्तेत असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून राहिलेच पाहिजे. माहितीच्या कामावर कुठे लोक नाराज असं वाटतंय काय? नाही आम्हाला तर काय वाटत नाही, कारण का भागात आम्ही इकडं तिकडे आता बघतोय, बऱ्याच ठिकाणी आम्ही सामाजिक काम करतोय. बऱ्याच भागात वेगळे फिरल्यामुळे नाही आम्हाला सरळ सरळ चित्र दिसते की महायुतीचं आम्हाला काम दिसाले किंवा नगरसेवकांचं आता जे उमेदवार राहिले त्यांचं सुद्धा काम आहे. अशा लोकांनाच तिकीट दिलेलं आहे. इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक आहे, कारण आधी नगरपालिका होती, नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि महानगरपालिकेची पहिली निवडणूक. काही काय प्रशासक होतं. काय वाटतं, प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या? लोकशाही आपल्या देशात लोकशाही असल्यामुळं प्रशासक आपल्याला लोकशाहीच्या विरुद्ध वाटते. त्यामुळं निवडणूक ही कधीही चांगली. आता वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आपल्याकडे मतदारांच्याकडे जातात, आश्वासनं देतात, आपलं विजन सांगतात. काय कशा पद्धतीनं हे काम करतील असं वाटतंय? परत आश्वासनाची पूर्तता कशी करतील? कोणत्याही पक्षाचा उमेदवार जर त्या पक्षाची सत्ता वर केंद्रात असेल, राज्यात असेल, तर त्यांना काम करता चांगल्या पद्धतीने येईल. त्यांची जर केंद्रात राज्यात सत्ता नसेल आणि ते जर स्थानिक लेवलला महानगरपालिकेचे निवडून जर आले तर ते निधी कुठून उपलब्ध करणार? त्यांना निधीसाठी मदत कोण करणार? आणि जर निधीच नाही मिळाला तर त्यांच्या भागात ते निवडून येऊन विकास कामे कशी करणार? त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या जे कोण सत्ताधारी असेल त्यांचा उमेदवार निवडून यावा हे जनतेच्या हितानं फायदेशीर आहे. आता इचलकरंजीत काय वाटतंय, कुणाचं वारं जोर कुणाचं असं वाटतं, कुठल्या पक्षाचा? इचलकरंजीत तर महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा जोर वाटतो. मग भारतीय जनता पार्टी असेल, तुमचं शिंदे शिवसेना असेल, अजितदादाचे राष्ट्रवादी असेल, यांचा जोर वाटतो. जोर वाटतं, पण हा जोर शेवटपर्यंत टिकून राहील का? लोक स्वीकारतील काय त्यांना? 100% त्यांना लोक स्वीकारतील. कारण लोकांना उमेदवारांच्या पाठीमागे कोण आहेत हे लोक बघतात. आता लोकांची चिकित्सक बुद्धी झालेली आहे, त्यामुळे लोक सुद्धा सहजासहजी कुणाला बी निवडून द्यावं अशा मानसिकतेत नाही. महायुतीने काय कामं केलेत का इचलकरंजी शहरात? महायुती ही इचलकरंजी शहरात पहिल्यांदाच निवडणुकीला ह्या सामोर जाते असं मला वाटतंय. ह्याच्या आधी तुम्हाला बी माहित आहे की 4-5 वर्ष प्रशासनाच्या हातात नगरपालिका होती आणि महानगरपालिका इचलकरंजी घोषित झाल्यानंतर अजूनपर्यंत प्रशासनच काम करत होतं. आणि या निवडणुकीनंतर नक्कीच जे उमेदवार निवडून येतील ते नक्कीच लोकांच्या कामाची पूर्तता करतील व नगरीचा विकास करतील.
मग लोक मतदान करताना माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? आत्ताची परिस्थिती अशी आहे, एक 20 वर्षापूर्वी माणूस बघितला जायचा, व्यक्ती बघितली जायची, पण आता पक्ष बघून लोकांचा कल आहे आणि जो पक्ष सत्तेत आहे तिकडेच लोकांचा कल आहे, असं सर्वसाधारण परिस्थिती आहे. काय आता निवडणूक लागल्या आहात, काय वातावरण आहे इकडं? वातावरण काय आम्हाला एवढं माहित नाही सोडा. आम्ही ग्रामीण मध्ये राहायला गेलो, ते मतदान आमच्या इकडे इकडं आहे ना? वातावरण काय आता काय सांगतो. विकास कसा आहे इचलकरंजीचा विकास? चांगला विकास, चांगला रस्त्याचे कामं ते चांगले आहेत. चांगले आहे. राहुल आवडे नेतृत्व चांगला. कुणाच्या माध्यमातून काम आहे ते? राहुल आवडे बर, त्यांच्या माध्यमातून काम करतात का ते काम? करतात. बर, चांगलं काय वाटतं इथं कुठल्या पक्षाचा जोर आहे असं वाटतं इचलकरंजीत? काय तसंच काय सांगतायत नाही, दोन्ही पण बर, निवडणुकीची रामधूम सुरू आहे इकडे महानगरपालिकेची, बरोबर चालू आहे. आहे की नाही? काय हो आता महानगरपालिका आता झालेलं आहे आणि प्रशासक होतं इथं आधी, मग प्रशासक बरं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगल्या, का बरं? कारण का आम्हाला नगरसेवकाला काही विचारता येते, नगरपालिकेत जाऊन प्रशासनाला विचारण्यापेक्षा भागात नगरसेवकाला विचारता येते ना. आता मग उमेदवार प्रचार करायला लागले, आश्वासन द्यायला लागलेत, काय आश्वासन देतात तुम्हाला ते? आश्वासन काय ते प्रत्येक वर्षी जे द्यायचं तसं देतातच. त्यातले एक 10% आश्वासन पूर्ण करतात, 90% तशीच राहतात. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? निवडून येणारा नगरसेवक असा असावा की सामान्य माणूस हाक मारला की तो येण्यासारखा असावा. कोण आहे मग असा इथं? आता इथं आता श्रीरंग खवरे, जोर कुठल्या पक्षाचा वाटतो एकंदरीत? इथं तर आता बीजेपीचा जोर वाटतोय. बीजेपीचा. तुम्हाला काय वाटतंय, काय कामं केलं का बीजेपीनं? आता आमचा प्रभाग येतोय साहेब, आमचा 4 नंबर येतोय. शहरात एकंदरीत कामं कशी आहेत मग बीजेपीची? शहरात बीजेपीचे तेवढं अजून काही हे नाही. तर पहिला काँग्रेस वगैरे मिळून होते की नाही, त्यावेळेला जरा काम होत होते. नुसतं आता कसं नुसतं आश्वासनच चालू आहे. आता बीजेपी तर्फे नुसतं आश्वासनच चालू आहे आणि पूर्तता काय होणार. पाण्याचे आता मला वाटतंय 8-10 वर्ष आता पाण्यासाठी ते सांगायला लागल्यात की पाणी आणतो. मुख्यमंत्री येतात, आश्वासन देतात प्रत्येक वेळी. परवा मुख्यमंत्री आले, पाण्याचा प्रश्न सोडवणार म्हणले. प्रत्येक टायमाला येऊन ते तसंच सांगून चालल्यात. यंदा काय होणार? यंदा महापालिकेची सत्ता कुठल्या पक्षात येणार काय वाटते? जरा घासाघाशी होणार दोन्ही पक्षात. तरी पण कुठल्या पक्ष येईल असं वाटतंय? शाहू विकास आघाडी येईल. आमदारांची कामं कशा दिसल्या? आमदारांचे आता आहेत ते आमदार आता जरा आहेत, त्या कामं व्हायला लागल्यात त्यांची पण. आम्हाला चांगले आहेत. चाल करायला काम. नमस्कार. नमस्कार. काय झाला बाजार? चालू आहे आठवडे बाजार. आता महापालिकेचा धुरा आता चांगलाच रंगलेला आता निवडणुकीचा. काय होतं वातावरण आहे शहरात? भाजप पण विरोधी उमेदवार सुद्धा आहेत की, विरोधी पक्ष सुद्धा आहेत. भाजपवर जास्त जोर आहे. कशावरून दिसतोय जोर? आता ज्याच्या तोंडात तेच ऐकायला मिळते ना, भाजपच ऐकायला मिळते. पण काय भाजपने काय कामं केलं का इथं? केलं. मग लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बघणार, पक्ष नाही बघणार, माणूस बघणार. आपल्या इथं काय काम करायचं आहे, काम करून घेणार. कसा पाहिजे मग निवडून येणारा नगरसेवक? कसा म्हणजे कसा कामाच्या बाबतीत कसा पाहिजे? आम्ही सांगितलेले काम व्हायला पाहिजे ज्या त्यावेळी तिथं. आता एकंदरीत इचलकरंजीमध्ये ही कामं करण्यासाठी कुठल्या पक्षाची सत्ता येईल असं वाटतं? मग महिला महापौर कुठल्या पक्षाचा असेल? भाजपच असणार. पण भाजप नुसतं आश्वासन देते असं लोक म्हणतात, मग तरी सुद्धा भाजप का? आता पण सगळीकडे भाजपच झाले ना. कुठं पण सत्ता कोणाची आता सध्या भाजपचीच आहे. इचलकरंजी चालणार का भाजप? चालणार 100% चालणार. आमदारांचं मग इथं आमदार आता भाजपचे आहेत, त्यांची कामं मग काय आहेत इचलकरंजीत? गेलं पण दिसत नाहीत ना, ते जनतेला दिसत नाहीत. त्याने काय थोडं सांगत बसणार आहेत, मी हे केलो मी ते केलो, सांगणार नाहीत. त्यांनी करतात मोकळे होत्यात. केलं त्यांनी कामं. केलं. महानगरपालिकेची निवडणूक लागल्या आता, काय वातावरण आता इचलकरंजी शहरात? वातावरण काय आहे, व्यवस्थित आहे वातावरण. ते करणाऱ्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन करायला पाहिजे असं म्हणतो नाही. काय जरा बदल व्हायला पाहिजे. काय काय होते बघा. कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? कसा काय चांगला काम करणारा पाहिजे, बाकी काय नाही. आता जोर कोणाचा इकडे? जोर काय भाजपचा जोर आहे. भाजपचा. का बरं, कशावरून त्यांचा जोर दिसतोय? लाडक्या बहिणीमुळं. लाडक्या बहिणीला दिले काय त्यांनी? काय दिल्या ती पैसे टाकले. बर, पण महागाई पण वाढवली की त्यांनी? वाढ दिल्या जीव. मग काय होणार आहे निवडणुकीत?
काय आता होते बघूया आता बाजी कोण मारला असं वाटतंय? भाजी काय दोन्ही तंत्रावर होणार दोन्हीची हे होणार लढाई होणार. आता बघा ही पहिली महापालिका आहे की नाही आणि पहिला महापौर आपल्याच पक्षाचा असं अनेकांना वाटते. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतं तुम्हाला? कुणा आता ते काय वाटतं, कुठल्या पक्षाचा होईल? जास्त तुम्हाला काय वाटतं मावशी? काय मी सांगू शकत नाही. 1500 रुपये मिळाले म्हणतात की मामा, 15 मिळाले की 1500च्या बाजूने जाणार काय? जाणार की जायला नको. कुणाला जोर आहे इचलकरंजीत? त्यावेळेला काय कळत नाही बाबा. आम्ही त्यात नसतोय कधी. भाजपचं काय रे मित्र, काय दिलं तुला भाजपनं असं? भाजपनं काय केलं कामे केल्यात सगळे केल्यात महागाई आहे पण सगळं काम जोरात आहे. बरं कामं केलं की नुसतं कागदावर रंगवल्यात? रंगवण्याचं ते मग काँग्रेसने पहिला अडून रंगवलेलीच की मग त्यात रिपेअरच करल्यात ना त्यामुळं महागाई मान्य करतो पण सगळ्या गोष्टी काम फास्ट व्हायला लागल्या. पण भाजपच्या विरोधामध्ये आता इथं तुल्यबळ उमेदवार आहेत वजनदार, ते सुद्धा रिंगणात आहेत, मग कशी लढत होणार? ते आता काय बोलू शकत नाही, काय फाईट होऊ शकते. आपण दोन्हीकडे असं कसं आहे कार्यकर्ते सगळे एकच आहेत सगळी सगळीजण काम करणारे एकच आहेत. फक्त विषय काय झालाय माहितीये काय, ते जनतांना खोयात निघाले काम आले असा विषय झाला. मग इथं आमदार भाजपचं त्यांनी काय कामं केलं का इचलकरंजीत? आजपर्यंत कधी काय दिसलं नाही. ज्यावेळेला निवडणूक येतील त्यावेळेला सगळेजण जवळ येतात, कार्यकर्ते दिसतात सगळेजण. पण तरी भाजपच्या बाजून आहेस की? ते पहिल्यापासूनच भाजप आहे आम्ही. वरचा सरकार कोण आहे काय माहित नाही आपलं, पण काम जे होते ते महत्वाचं आहे.